तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की आपण मेकअप ट्युटोरियल तयार करणार आहोत आणि अमृता मॅमसारखं आपण मेकअप क्रिएट करणार आहोत. तर मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर टोनर यूज केलेला आहे. त्याच्यानंतर आपण फ्लिकाचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मॉइश्चरायझरने किती छान ग्लो आलेला आहे. माझ्या चेहऱ्यावरती खूप पिगमेंट आहेत, मग त्याच्यासाठी मी ऑरेंज करेक्टर घेतलेला आहे. जिथे जिथे मला पिगमेंट आहे, टॅनिंग आहे, तिथे तिथे मी ऑरेंज करेक्टरने करेक्ट करून घेणार आहे. नॉर्मली हे जर तुम्ही नाही केले तर तुम्ही डायरेक्ट जर फाउंडेशन यूज केलं तर तुमचा मेकअप ग्रे पडू शकतो आणि मेकअप जास्त वेळ टिकतही नाही. त्यामुळे करेक्टिंग हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपल्या मेकअपमध्ये. जिथे जिथे आपण ऑरेंज करेक्टर केलेला आहे तिथे तिथे आपण न्यूट्रलाइज करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितपणे माझे सगळे स्पॉट्स हाईड होत चाललेले आहेत. ऑरेंज कलर न्यूट्रलाइज करण्यासाठी मी कन्सिलर माझ्या स्किन टोनप्रमाणे घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान पद्धतीने ते कसे हाईड होत आहे आणि अशा पद्धतीने आपण इवन टोन करून घ्यायचा आहे. आणि हा माझा आरुज मेकओव्हर नवीन चॅनल मी सुरू केलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माहिती हवी असेल मेकअपविषयी तर दररोज मी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज मी दररोज अपलोड करणार आहे, त्यामुळे बघायला विसरू नका. आणि आपण आता फाउंडेशन घेतलेलं आहे आणि ते फाउंडेशन आपण ब्लेंडरच्या सहाय्याने व्यवस्थित फेसवरती पसरवून ब्लेंड करून घेणार आहे. आणि हा मेकअप सेल्फ मेकअप तुम्हाला कसा वाटला, त्याच्यातून तुम्हाला काय काय माहिती मिळाली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. फाउंडेशन तुमचं व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि नेकलाही फाउंडेशन लावून घ्यायचं आहे. फक्त फेसलाच फाउंडेशन लावायचं नाही. अशा पद्धतीने मी नेकचं फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे. फाउंडेशन ब्लेंड केल्यानंतर आपल्याला तो पूर्णपणे बेस लॉक करायचा आहे. त्याच्यासाठी आपण ट्रान्सलुसंट पावडर PSCचं घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. फाउंडेशन साधारण सुकल्यानंतर तुम्ही हे लूज पावडर यूज करू शकता. त्याच्याने काय होतं की आपल्या प्रोडक्टही कमी लागतं आणि बेसही छान लॉक होतो. आणि लक्षात ठेवा मैत्रिणींनो, कॉम्पॅक्ट पावडरने कधीही बेस लॉक करू नका, नाहीतर तुमचा मेकअप हा हेवी दिसेल. आता आपण कॉन्टोरिंग करून घेतोय. बघा मित्रांनो, तुम्ही जर लूज पावडरने मेकअप लॉक केला तर तुमचा उन्हाळ्याच्या दिवसात मेकअप हा जास्त काळ टिकतो. कसं आहे मित्रांनो, तुमची पावडर पॅकिंग व्यवस्थित झाली तर तुमचा मेकअप हा ट्रान्सफर प्रूफ होतो. त्यासाठी पावडर पॅकिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि ही खूप महत्त्वाची टिप्स तुम्हाला मी देते. आपण आता आयब्रो फिल करून घेतलेले आहेत. व्यवस्थितपणे त्या आपण आयब्रो फिल करून घ्यायचे आहेत आणि आय मेकअपला सुरुवात करूया. मी लाईट पिंक कलर घेतलेला आहे. मला आय मेकअप हेवी आवडत नाही, त्याच्यामुळे मी लाईट मेकअपच करणार आहे. ब्रशने व्यवस्थित आपण ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि आता मी ब्लश वापरते. तो लिक्विड ब्लश आहे, तो आपण ब्लेंडरच्या साहाय्याने व्यवस्थित ब्लेंड करून घेऊया. आता कसं आहे मैत्रिणींनो, आत्ताचा जमाना हा ब्लशचा आहे, त्यामुळे छान असं आपण ब्लश लावून घेऊया. मैत्रिणींनो, माझ्या इन्स्टाच्या IDलाही फॉलो करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट तुमचा राहू द्यात. असे छान छान माहितीचे व्हिडिओ आपले आरुज मेकओव्हर या चॅनलवरती येणार आहेत, त्यामुळं बघायला विसरू नका. आपण आता लिप लायनर लावून घेऊन लिपस्टिक लावून घेतलेली आहे आणि पावडर ब्लश करते मी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला हा मेकअप माझा आणि मी कशी दिसते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर आरुज मेकओव्हरला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपली 3 डेज मेकअप मास्टर क्लासची बॅच चालू होणार आहे आणि अपडेट्ससाठी इंस्टावरती बघायला विसरू नका. हा सेल्फ मेकअप कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय मित्रांनो, टेक केअर.